का बरं पिक्चर येत नाही आज? पिक्चर येत नाही म्हटलं. हा, परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमस्कार. परम आदरणीय सुनील काकांना, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. काल आपण बघितलं की ओंकाराचा या ठिकाणी आम्हाला ओंकार उपासना सांगितली, आणि ओंकार हेच धनुष्य आहे. ओंकार हेच धनुष्य आहे, बाण हाच आत्मा आहे, आणि त्याचं लक्ष ब्रह्मस्वरूप आहे. अशा पद्धतीचा श्रुती आम्हाला आता ओंकार उपासना सांगते आहे. परंतु या ओंकार उपासना सांगायची श्रुतीला का वेळ आली? कशासाठी ओंकार उपासना श्रुतीने सांगितली आहे? तर प्रत्येक साधकाला विचार मार्ग हा शक्य नाही. काहीच साधकांना तो शक्य असतो, प्रत्येकाला तो शक्य नसतो. आणि म्हणून या विचार मार्गामध्ये अनेक प्रतिबंध असतात, आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा विचार मार्गामधला जो प्रतिबंध कोणता असेल तर आपला अंतःकरण हा फार मोठा एक प्रतिबंध आहे. अंतःकरणातले राग, द्वेष, अहंकार फार मोठा प्रतिबंध आहे, आणि त्यामुळे मग आम्हाला विचार मार्ग जो आहे हा तेवढा शक्य होत नाही. आणि म्हणून श्रुतीला या ठिकाणी ओंकार साधना सांगावी लागली. आता या ओंकाराचं महत्व गीतेमध्ये पण कथिले आहे, उपनिषदांमध्ये सुद्धा प्रतिपादित केलेला आहे. अशा प्रकारे हा जो ओंकार आहे हा सगुण साकार ओंकार आणि निर्गुण निराकार ओंकार अशा पद्धतीचे ओंकार आहेत. परंतु उपासना ही सगुणाची असते, म्हणून सगुण साकार ओंकाराची उपासना या ठिकाणी श्रुती आम्हाला सांगते आहे. याचं सगळं स्पष्टीकरण जे आहे हे पूर्णपणे मांडुक्यमध्ये येणारच आहे. परंतु ह्या उपनिषदामध्ये त्या उपासनेला एक प्रकारची पूर्वकल्पना आम्हाला यावी नीट व्यवस्थित, म्हणून ती उपासना सांगितलेली आहे. मग आता या विचार मार्गामध्ये आम्हाला नेमक्या कोणत्या अशा अडचणी येतात? का आम्ही विचार योग्य त्या पद्धतीने करू शकत नाही, किंवा तो विचार आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचा अंमल का नाही करू शकत, त्याची अंमलबजावणी का नाही करू शकत? विचाराधिष्ठित आमचं जीवन होण्याला अनेक अडचणी का येतात? या सगळ्याचा आम्ही जर विचार केला तर मला वाटतं की निश्चितपणे आम्हाला या मुंडक उपनिषदाला जे द्यायचं आहे ते आम्ही नक्कीच घेत आहे. तर कोणत्या अशा अडचणी आहे विचार मार्गामध्ये? तर सगळ्यात महत्वाचं जर पहिला अडथळा कोणता असेल तर श्री गुरूंचे शब्द जे आहेत, काल आपण बघितलं काकांनी सांगितलं की श्री गुरूंचे शब्द जे आहेत आम्ही श्रवण करतो, श्री गुरूंच्या मुखातून सगळं श्रवण करतो, परंतु ते श्रवण करत असताना त्या शब्दांना आम्ही पुढे पुढे लाईटली घेतो, कारण नित्याचा सहवास झालेला असतो, नित्याचा परिचय झालेला असतो, आणि म्हणून श्री गुरूंच्या शब्दांना आम्ही अगदी लाईटली घेतो. सुखे म्हणता येती वेद असं माऊली म्हणते, जयांचे बिसाट शब्द, ते शब्द जे आहे तो प्रत्येक शब्द माझ्यासाठी हे महावाक्य आहे. या उंचीवर मला जायचं आहे, आणि तिथून त्या शब्दाचं मग आम्ही श्रवण करून प्रतिपादन करायचं आहे. परंतु असं न करता अलीकडेच थांबतो, नेहमीच तर श्री गुरु आम्हाला नेहमीच तर हे सांगतात असं म्हणून त्या शब्दांना गुळगुळीतपणा आमच्याकडून आम्ही दिला जातो, त्या गुळगुळीतपणा. आणि मग एकदा ते गुळगुळीतपणा शब्दाला आला की पाय घसायला वेळ लागत नाही. दगड गुळगुळीत आहे, पाय घसरतो, तसं शब्दांना गुळगुळीतपणा आम्ही आमच्याकडून दिला जातो. आणि हा फार मोठा या विचार मार्गामध्ये खूप मोठी अडचण आहे, आणि ही आम्ही लक्षात घ्यायची. आणि त्यासाठी ह्या गुळगुळीतपणा काय येतो तर आमची जी जिज्ञासा आहे, जी आमची तळमळ आहे, ही जिज्ञासा आणि तळमळ ही शेवटपर्यंत टिकत नाही. सुरुवातीला खूप असते, परंतु पुढे पुढे मात्र तेवढ्या तळमळीने तेवढ्या जिज्ञासेने आमचं श्रवण नसतो आणि वाटचाल नसते. म्हणून अनेक आडवाटा आहे याच्यामध्ये. म्हणून या सगळ्या आडवाटा, अनेक फाटे, या सगळ्यामध्ये येणारे जे फाटे आहेत, विचारांना येणारे फाटे आहेत, हे सगळे आम्हाला हेतू पुरस्सर बाजूला ठेवून राजमार्ग
पत्करावा लागेल आणि राजमार्ग श्री गुरूंच्या मुखातून केलेलं श्रवण तेच तेवढंच आणि तसंच असं जर अशा पद्धतीने जर आम्ही श्रवण करत असू आणि विचार करत असू तर विचार मार्ग हा आम्हाला अडचण ठरणार नाही. परंतु हे करणं अतिशय कठीण आहे. कठणी म्हटलेलं आहे की सुरीवर चालणं, धारदार सुरीवर चालणं एवढं कठीण मार्ग का आहे तर याच्यासाठी घाबरून देत नाही श्रुती आम्हाला, तर त्याचं काठिण्य सांगून आम्हाला अधिक सावध करते. अधिक सावध करणं हा श्रुतींचा उद्देश आहे. आणि म्हणून आम्हाला साधकांनी एकनिष्ठ असावं, साध्याचा ध्यास घ्यावा आणि प्रयत्नानंतरच आम्हाला हे यश प्राप्त होतो. म्हणून ध्यास हवा, एकनिष्ठता हवी. म्हणून विचार मार्गामध्ये या सगळ्या गोष्टी जर नीट असतील तरच त्या विचार मार्गाचा उपयोग होतो आणि मग तो विचार आम्हाला पूर्णपणे निर्विचार स्थितीपर्यंत करतो. वस्तुसिद्धी विचार येणं त्यावेळेला शक्य होतं. पण तत्पूर्वी जर का आमची वाटचाल थांबली असेल तर मग मात्र ओंकार उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे असं श्रुतींचं म्हणणं आहे. आणि म्हणून ध्यास लागला ह्या जीवाला कधी वेळशी जीवा शिवाला, सुनील काकांचं भजन आहे. असा ध्यास हा शेवटपर्यंत टिकून ठेवणं, ती तळमळ शेवटपर्यंत टिकून ठेवणं हे साधकाचं प्रथम कर्तव्य आहे. पण त्याच्यामध्ये जर का थोडी ढिलाई आली तरच आम्हाला ओंकार उपासना अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीची ही ओंकार उपासना आज आपण सुनील काकांच्या अधिकारवाणीमधून सगळेजण श्रवण करू आणि आपल्या ध्येय प्राप्तीकडे वाटचाल द्रुत गतीने करू एवढी काकांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आता एकची आसमनी, अखंड रहावे गुरुचरणी. जीवे जीवत्व हरवणी, तेची असावे.
सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप आपणालाही साष्टांग नमस्कार करतो. काय दिसत नाही, व्ह्यू दिसत नाही. तुमच्या मोबाईल मध्ये काहीतरी असेल प्रॉब्लेम. बाकीच्यांना दिसतंय? नाही काका दिसत नाहीये तुम्ही. आवाज ऐकू येतो, फक्त व्हिडिओ दिसत नाही. ऐकू येत आहे छान, खूप छान ऐकू येत आहे. दिसत नाही. पण ऐकू खूप छान येते काका. हो. बघा आलं का? आता आज असं असेल असंच हळूहळू सुधारणा होते. हो, ठीक आहे काका, ठीक आहे. तुझा मोबाईल देऊन दे मला. आणि हा हॉटस्पॉट द्यावा लागेल. मी घेत आहे. हे बघ, हा इथे हॉटस्पॉट आहे. इकडे सेट करावा लागेल तो. आता ते पण सगळं बिघडून पूर्ण बंद करावं लागेल. बघ काय होतं. नाही, असू द्या ना, आवाज स्पष्ट येतो. हो काका, आवाज छान येतोय, राहू द्या. आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. दिसायला लागलं का आता? हो, दिसायला लागले का? दिसतंय. ठीक आहे. ऐकू येत आहे ना? ऐकू येतं. येते स्पष्ट आहे. याचा वेतन हॉट. आलं का आता? होय. हो 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 हो. ऐकू येत आहे का नीट? हो येत आहे दादा, ऐकायला येत आहे, दिसतं आवाज पण. तुटतोय. आवाज उत्तर दे. तुटतोय. रश्मी, आवाज तुटतोय. दिसताय पण आवाज खराब वाटतोय. सगळ्यांनी म्यूट केलं की येईल आवाज नीट. दुसरा मोबाईल बंद करा, दोन्ही चालू आहेत त्यामुळे आवाज येतो. येईल, सगळं येईल, काही काळजी नका करू. दुसरा मोबाईल बंद करा दादा. सगळे मिळून शांती पारायण करून द्या. काका, आवाज तुटतोय.
आवाज तुटतोय दादा, आवाज तुटतोय. तुटतोय आवाज. तुमचा व्हिडिओ बंद ठेवा म्हणजे आवाज स्पष्ट येईल. काका बंद करा व्हिडिओ. तुमचं दर्शन झालं, पुष्कळ झालं. म्हणूया आवाज येत. आता आवाजही नाही येत आहे छान. तो आधीचाच मोबाईल घ्या दादा. हा आधीच घ्या. बघूया आता येतोय आवाज. हा छान येतोय आता आवाज. आता व्यवस्थित येतोय. आता येतोय. हो व्यवस्थित आवाज येतोय. आता व्हिडिओ पण सुरू केलाय, येईल तोही. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. कालपेक्षा लोक जास्त जॉईन झाली आहेत. आज ऋतुस्मृतीला लिंक गेली आहे, पण कनेक्ट होत नसल्यामुळे पुष्कळ जण पुन्हा डिस्कनेक्ट होऊन जातात आहे, लेफ्ट होतात आहे ग्रुप मधनं. चिंता करू नका, होईल सगळं. शांतीपाठ म्हणूया. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रणवो धनुः शरो ह्यात्मा, ब्रह्म तल्लक्षमुच्यते, अप्रमत्तेन विद्धव्यम, शरवत् तन्मयो भवेत्। निर्गुणाचा वेध घेता घेता या माणसाला दम लागतो, निर्गुण ज्याच्या पकडीमध्ये येत नाही, अशा व्यक्तीने सगुण ओंकाराची उपासना करावी, असं श्रुती माऊली सांगते. ओंकार हे महान अस्त्र आहे, हे काल आपण पाहिलंय. पण साधकाला या महान अस्त्रावर, ओंकाराच्या धनुष्यावर बाण चढवण्यासाठी एकाग्रता लागते, अत्यंत एकाग्रता लागते. ध्येय प्राप्तीचं रात्रंदिवसाचं वेळ लागतं. आज आपण केलेल्या प्रास्ताविक विवेचनामध्ये या गोष्टी अगदी समर्पक पद्धतीने पाहिल्या. आणि जोपर्यंत हे साधत नाही तोपर्यंत आत्मप्राप्ती होत नाही. माझी तळमळ खरोखर मला लागलेली आहे का? खरोखरच मी तळमळीने हे करतो आहे का? नाही तर मग काय होतं, इकडे तिकडे अंतःकरण भटकायला लागतं. हे करून पहा, ते करून पहा, ते करून पहा. अशा पद्धतीने माणूस प्रयत्न करतो
आणि निराशा पदरी पडते. अशी निराशा पदरी पडू नये म्हणून श्रुती माऊली काळजी घेते. आणि दोन माणसांच्या कॅटेगरी केल्या, एक तक्रारखोर माणूस आणि एक बिन तक्रार असणारा साधक. आता म्हणतात, ज्यांनी आपलं जीवन प्रारब्धावर सोडून दिलंय त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. पण पुरुषार्थ पूर्ण केल्यानंतर प्रारब्ध आपलं कर्म कौशल्ययुक्त आणि सातत्याने नेटाने ज्यांनी केलं त्याला प्रारब्ध शब्द वापरण्याचा अधिकार आहे. नाही तर मग काही न करता प्रारब्ध म्हणणं ही प्रारब्धाची विडंबना होईल. जीवनामध्ये प्रतिबंध किती होऊ देत, प्रतिबंधाचा सुद्धा जीवनामध्ये सदुपयोग करून घेता येतो. आणि हे श्रुती माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. जीवन जगत असताना सगळेच जण आपल्या बाजूनी राहतील अशातला भाग नसतो. काही जण आपल्या विरोधी असतात, काही जण आपल्या अपमान करण्यासाठी टपलेले असतात. त्यावेळी सुद्धा शास्त्र आणि श्री गुरु आणि गुरु वाक्यांवरची आपली श्रद्धा डळमळीत होता उपयोगी नाही. संकट आल्यानंतर ज्याची श्रद्धा डळमळीत होत नाही त्याची श्रद्धा ही खरी श्रद्धा आहे. तात्पर्य आहे, मन कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत ठेवणं आणि शुद्ध ठेवणं हे साधकाच्या जीवनाचं इति कर्तव्य आहे. आता उपाधीमध्ये आपलं चित्त जास्त रंगलं असतं, देहाकडे आपलं चित्त जास्त रमलं असतं. आता देह शब्दाचा अर्थ शरीर असा होतो. पण सांपत्तिक स्थिती बघता धनाचंही एक चित्र असतं. कीर्तीच्या दृष्टीने बघता कीर्ती हेही एक चित्र असतं. जसं देहाचं चित्र आहे तसं धनाचं संपत्तीवान, तसं कीर्तीचं कीर्तिमान, अशा अनेक प्रकारचे चित्त असतात. आणि या सगळ्या चित्तांमध्ये गोष्टी साठवल्या असतात. साधकांनी त्या कधीही शिल्लक ठेवू नयेत. आणि असं जर जमलं तर मग सोपाधिक ब्रह्म ज्याला ओंकार असं म्हणतात, त्या ओंकाराचं आपण योग्य प्रकारे चिंतन करू शकतो. आणि आता ज्या वेळेला विचार येतो त्यावेळेला साधक आता आत्मकल्याणाशिवाय दुसरं काहीच करायला तो तयार नसतो. आत्मकल्याणम एव कर्तव्य, एव म्हणजे हेच. आत्मकल्याणाशिवाय दुसरं कुठलंही कर्तव्य माझ्या जीवनात नाही हे ज्याला पोटतिडकीने वाटतं तो ब्रह्मस्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. तो आपला रस्ता शोधून काढल्याशिवाय राहत नाही. जीव म्हटलं की अस्वस्थता आली आणि स्वरूप म्हटलं तर स्वस्थता आली. मला अस्वस्थता हवी आहे की स्वस्थता हवी आहे, पण स्वस्थतेसाठी स्वतःच्या देहाच्या सुखातून स्वस्थता मिळण्याचा प्रयत्न हा अस्वस्थता वाढवण्याचाच प्रयास आहे. काय म्हटलं? देह स्वस्थ असावा असं ज्याला वाटतं, देहाला सुख मिळावं असं ज्याला वाटतं, तो कधीही स्वस्थ असू शकत नाही. कारण देहाला अखंड सुख कधीच प्राप्त होऊ शकत नाही. कोणतंही सुख देहाला द्या, काही वेळाने देहाला ते नकोस असतं. 4 गुलाबजाम खाल्ले, 10 गुलाबजाम खाल्ले, 11व्याला त्याला ते नको असतो. मग दुसरा पदार्थ हवा असतो. तो पुन्हा पुन्हा सतत दिला की तो नको असतो. मग तिसरा हवा असतो. म्हणून देह सुखासाठी केलेला प्रयत्न हा फोल आहे. त्यांनी कायम स्वरूपी शांती कधीही वसत नाही. म्हणून आत्मसुखासाठी केलेला प्रयत्न हा सर्वतोपरी आहे. त्यासाठी कर्म आणि उपासना काटेकोर पद्धतीने व्हायला पाहिजे. पण उपासनेमध्ये ओंकारोपासना या ठिकाणी सांगितले आहे. श्रुती उपासनेचं समर्थन कधीच करत नाही, हे पुन्हा लक्षात ठेवा. नेदम
यदिद न उपासते तदेव ब्रह्मम तम विद्धी नेदम यदिदम उपासते. हे ब्रह्म कधीही उपास्य असू शकत नाही. असं असताना सुद्धा हा जो ओंकार आहे हा ब्रह्मस्वरूपाकरता श्रुतीने दिलेला आहे. हे जर लक्षात आलं तर माझ्या हातून चुकीच्या पद्धतीच्या घड्या, विचारांच्या घड्या पडणार नाही. याला अप्रमत्तेन वेद्धव्यम म्हटलंय. याला अप्रमत्तेन वेद्धव्यम म्हटलंय. आणि म्हणून शास्त्र आणि शस्त्र वापरण्यापूर्वी विचार केला पाहिजे. आणि या विचाराचं नाव आहे मनावर संयमन. भोग लालसेप्रमाणे अनंत प्रमाद घडतात. आणि म्हणून श्रुती म्हणते अप्रमत्तेन बोद्धव्यम. आपण या मुद्द्याला येऊन थांबलो होतो. प्रमाद घडायला काहीच वेळ लागत नाही. स्वतःचा अहंकार, आपल्यातल्या कामना, वासना ह्या प्रमाद घडवण्यासाठी तत्पर असतात. आणि त्या ठिकाणी ज्याला लगाम घालता आला त्याचं जीवन शांत, आनंदी, समाधानी आणि प्रसन्न होत. बाह्य विषयापासून अंतःकरणाला निवृत्त केल्यानंतर मग अंतःकरणाला ओंकार साधनेसाठी वापरायचं असतं. हा ओंकार ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाला पाहिजे. म्हणून अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. त्याचं रूपांतर तन्मयतेमध्ये, तद्रुपतेमध्ये आणि तल्लीनतेमध्ये होणं हा लक्षाचा वेध घेणं आहे. ज्या वेळेला धनुष्यामधून तीर सोडला जातो, तो तीर लक्षामध्ये घुसतो आणि लक्षामध्ये रुतून बसल्यानंतर पुन्हा तो लक्षापासून बाहेर पडत नाही. तस एकदा ओंकार साधनेतून चित्ताला ब्रह्मस्वरूपामध्ये नेल्यानंतर ते चित्त ब्रह्मरूप होत. पण त्यासाठी काय काळजी घ्यायची असेल तर हे कर्मानी होत नाही, धनानी होत नाही, प्रजोत्पत्तीने होत नाही, फक्त त्यागाने होत. मुक्तिमिच्छसी येतात सर्व विषयान विषवत त्यज्य. सगळ्या विषयांना विषासारखं टाकून द्या. शरीराने त्याग केला, शरीराचा त्याग 2 दिवसाचा असतो, 4 दिवसाचा असतो. पण ज्या ज्या गोष्टी त्याग केल्या जातात त्याचा जास्त भोग घेण्याची प्रवृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते. म्हणून विषयाचं महत्वच काढून टाकता आलं पाहिजे. विषय फोल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मुंगफल्ली दाणा काढल्यानंतरच जे टरफल आहे त्या टरफलामध्ये सुख असू शकत नाही. तस विषय हा आत्मतृप्तीचं टरफल आहे. म्हणून विषयांना सत्यत्व न देता विषयांमधली सत्यत्व बुद्धी काढून फेकल्यानंतर विषयातल्या दोषाकडे बघावं. म्हणून साधना पंचकम मध्ये आचार्य सांगतात दोषोनुसंधीयता. विषयामधल्या दोषाकडे बघा. आणि दोषाकडे एकदा बघता आलं की मग माणूस त्या विषयामध्ये रमत नाही, रंगत नाही. आणि असं झालं की आमचं काम जमत. अप्रमत्तेन वेद्धव्यम. आता इथे प्रमाद घडत नाही. प्रमाद कशाचा झाला होतो?
विषयामध्ये अंतःकरण गुंतण्याचा प्रमाद, विषयामध्ये अंतःकरण गुंतण्याचा प्रमाद. आणि यासाठी दैवी गुण संपत्ती आम्हाला अत्यंत मदत करते. मत्तेन वेद्धव्यम शरवण तन्मयो भवे. जीवाच्या चित्ताने प्रमादरहित तन्मयतेने त्याचा वेध घ्यावा असं काकांनी उपनिषद विवरणामध्ये म्हटलेलं आहे. वेद ज्या वेळेला घेतो, बाण ज्या वेळेला लक्षामध्ये रुंदतो, त्यानंतर कळतं की बाण आणि लक्ष दोन्हीही एकरूपच आहे. काकांनी सुंदर सांगितलंय की जिंकणारा आणि जिंकला जाणारा दोन्ही पण एकरूपच आहेत. भेदाच्या मडघा मोडीला अहंकार सोडून पाडीला, पायी धरून आपटीला संदेह शत्रू, संशयात्मा विनश्यते. संशय हा फार मोठा शत्रू आहे. आणि खरंच ब्रह्म आहे का, आणि मी ब्रह्म असेल का, साधनेने ब्रह्म प्राप्त होईल का, असे 3 संशय साधकाच्या जीवनामध्ये नेहमी येतात. श्री गुरु सांगतात की तू ब्रह्म आहेस. साधकाला वाटतं मी ब्रह्म कसा असेल. श्री गुरु सांगतात या साधनाने तू ब्रह्मरूप होशील, म्हणजे अविद्या निवृत्ती होईल. याला वाटतं साधनेने ब्रह्म कसं मिळेल, आणि श्री गुरु ब्रह्मरूप आहेत. याला वाटतं दिसायला तर मनुष्य दिसतात, मग ब्रह्मरूप कसे. आणि म्हणून माऊलीने याच्यावर सुंदर पद्धतीने ओवी सुद्धा लिहिलेली आहे की त्यांचं शरीर जरी दिसत असलं तरीही ते ज्ञानाचंच अंग आहे. दुसरं ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून मग तत्वमसी सारख्या महावाक्यानुसार, तत्वमसीच्या उपदेशानुसार, तत्वमसी म्हणजे सोहम, सोहमच्या उपदेशानुसार, आणि सोहम म्हणजेच नामी, नामीच्या आत आम्हाला जर काय करून घ्यायचं असेल, ऐक्य पावायचं असेल, तर श्रेष्ठ आलंबन आहे असं कठोपनिषदाने सांगितलंय. एतत् आलंबनम श्रेष्ठम, एतत् आलंबनम परम. म्हणून शुद्ध शांत चित्ताची एकाग्रता फार गरजेची आहे. आणि त्या एकाग्रतेशिवाय पुढची साधना होत नाही. त्याला अभेद भावना असं म्हणतात. होता पूर्ण प्रणवाभ्यासी आत्मातयाचे आश्रयासी, जाई विनागा सायसी एक रूपे. जाई विनागा सायासी, तो एक रूपत्वाने ब्रह्माच्या आश्रयाला जातो. आत्मा सहजच एक रूपत्वाने ब्रह्मस्वरूपाच्या आश्रयाला जातो. दैसा धनुष्यी चढविला, अभ्यासे वेद धरिला, बाण लक्षुनी ओढीला लक्ष भेदी. त्यांच्या ओव्या आणि शंकर भाष्याचं विवेचन हे तंतोतंत एक आहे. याचा सारखा सारखा आपल्याला जाणीव होते जर दोन्ही अभ्यास केलं तर. याचा अर्थ असा आहे की सगळ्या विजातीय प्रवाहांचा निराश केला पाहिजे. सजातीय अखंडाकार ब्रह्माकार वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि अभेद भावनेने मी परब्रह्म स्वरूप आहे हे जाणलं पाहिजे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्मरूप त्यांनी ब्रह्मरूप जाणलं तो ब्रह्मरूपच झालेला असतो. म्हणून श्री गुरु साक्षात ब्रह्मरूप असतात. साधकाने शास्त्राला कधीही लाईटली घेऊ नये. आणि श्री गुरूंचे शब्द रुटीन म्हणून घेऊ नये. त्यांचा प्रत्येक शब्द त्या तोलामोलाचा असतो. या दक्षतेने आम्हाला वागलो पाहिजे. याला सावधानता लागते.
याला सावधानता लागते. नंतरच श्रवणाची साधना होते. क्रमाने ज्ञाननिष्ठा आणि मोक्ष प्राप्ती सुद्धा होते. या पद्धतीने जर आम्ही विचार केला तर साधक स्वतःच ब्रह्मरूप होतो. गायसेने धनुर्धरे टाकावे विषयांचे पसारे, ते तृष्ण स्वरूप सारे प्रवृत्तीयुक्त. अशा कृष्ण तीव्र आशेला तृष्णा म्हणतात आणि तीव्र कामनेला वासना म्हणतात. इंटेन्सिटी जास्त आहे आशेची, आणि मग त्यामध्ये असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं होईल का, तसं होईल का, त्याला तृष्णा म्हणतात. आणि साधकाला प्रमाद करण्यासाठी या भाग पडतात. आणि असे प्रमाद होऊ नये असं वाटत असेल तर अंगी विरक्ती असावी, कास शमदमी धरावे. एवढं वैराग्य सांभाळता येईल तेवढं भूषण असतं परमार्थामध्ये. आणि साधक वैराग्यालाच घाबरतो. जमवलेल्या वस्तूमुळे आपले लचके तोडले जातात, पण त्याग केल्यानंतर त्यातून माणूस सुटत असतो हे आमच्या लक्षात येत नाही. छोटस मठ तोंडाचं सुरई असते, त्या सुरईच्या आत फुटाणे ठेवले असतात. ते फुटाणे घ्यायला माकड आतमध्ये हात टाकत आणि मुठीमध्ये फुटाणे घेत. आता मूठ त्याला सोडवत नाही, त्यामुळे तो पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकतो. जर त्याने मूठ सोडली तर सुरईतून हात काढणं त्याला सहज शक्य असतं, पण त्यासाठी वैराग्य लागतं. श्रमदमाची फाटी झाली आहे उभी आपली काकांची, आणि चित्ताते एकची दावावी ब्रह्मखुण. आता ब्रह्मस्वरूपाच्या शिवाय दुसरं चिंतन करू नये. साधकाने याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे, अतिशय काळजी घेतली पाहिजे. साधना करतात आणि साधना ही अनेक दिशांना फाटे फोडून करतात. लक्ष्मीचीच प्राप्ती व्हावी, कोणाची प्रकृती चांगली होण्यासाठी जप व्हावा, मग एवढा संकल्प आहे तेवढा आहे, झालं सगळं सकाम होऊन जात. आणि एकदा सकाम झालं की आपलं जीवन विस्कळीत झालं म्हणून समजावं. सकाम साधना ही परब्रह्म स्वरूपाला घेऊन जाऊ शकत नाही. आणि सगुण साधना लवकरच निर्गुणामध्ये परिवर्तित झाली पाहिजे, रूपांतरित झाली पाहिजे. म्हणून ब्रह्मविद आपनोती परम. आत्मस्वरूप जाणणाराच परब्रह्म स्वरूप होतो. या गोष्टींची जाण आमच्या अंतःकरणामध्ये लागते. याला दक्षता असं म्हणतात. बाणा लक्ष हेची फळ, आत्मा ब्रह्मत्वे सफळ, विद्या अविद्येचे किटाळ नुरे तेथे. आता मी एवढा अभ्यास केला हाही विषय राहत नाही, आणि मी देह आहे हाही विषय राहत नाही. मी अभ्यास केला याला विद्या असं म्हणतात. विद्यानंदी ब्रह्मानंद हा वाटायला वेळ लागत नाही. माझा खूप अभ्यास झाला तर लोकही म्हणतात तुमचे प्रवचन खूप चांगले होतात, तुमच्यासारखा प्रवचनकार कोणी होत नाही. आणि मग याला मोरपीस फिरल्याचा आनंद असतो. पण हा खरा ब्रह्मानंद नव्हे. विद्यानंदे ब्रह्मानंद हा आहे, ब्रह्मानंदे ब्रह्मानंद हा नाही. साधकाला या ठिकाणी दक्ष राहावं लागतं. प्रवचन चांगलं होणे एवढ्यावर सांभाळून खुश होऊन चालणार नाही. काय करावं लागेल? स्वरूपाकार व्हावं लागेल.
स्वरूपाकार होण्यासाठी या ओंकाराची उपासना आपल्याला करायची आहे. ही उपासना आपल्याला करत असताना कर्मानी होणार नाही, धनानी होणार नाही. त्यागाशिवाय अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून साधकाला त्याग त्याग आणि त्यागच करावा लागतो. बाह्य विषयासक्तीमधून निवृत्त व्हावं लागतं आणि स्वरूपाकडे प्रवृत्त व्हावं लागतं. अशा पद्धतीने असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. साधकाने या पद्धतीने साधना केली तर त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत. एन पासून कोणी आहे ज्यांचा? हा, ठीक आहे. ऐसी प्रणव चापी आत्मा, जोडोनी वेदिता परमात्मा, विसरोनी जगताचे संभ्रमा लक्ष भेदी. बाणा लक्ष हेची फळ, आत्मा ब्रह्मत्वे सफळ, विद्या अविद्येचे किटाळ नुरे तेथे. या पद्धतीने काकांनी या ठिकाणी स्पष्टीकरण केलंय उपनिषदांच्या, मंडूक उपनिषदांच्या ओविबद्ध टीकेमध्ये. साधक जेव्हा मन शांत करून अभ्यासाला बसतो तेव्हा ब्रह्मच आत्मरूपाने भासत असत. अशा धनुर्धरा, हे शौनका, तू तृष्णारूप असलेले पंचविषय सोडून दे, म्हणजे तुझ्या हातून प्रमाद घडण्याची शक्यता राहणार नाही. तृष्णारूप असलेले पंचविषय जे प्रमाद घडवतात ते तू सोडून दे आणि ब्रह्माचं आलंबन असलेलं प्रणव स्वरूप ओंकार याचाच तू ध्यास धर. प्रणव स्वरूप ओंकारावर, प्रणव स्वरूप धनुष्यावर आत्मरूप बाण सोडून जगता संबंधी वैराग्य प्राप्त करून ब्रह्माचा वेध घेतला असता आत्माच ब्रह्मरूप होतो. किती सुंदर वाक्य आहे काकांचं, याचा विचार करा. ऐसी प्रणव चापी आत्मा, जोडोनी वेधिता परमात्मा, विसरवणी जगताचे संभ्रमा लक्ष भेदी. 263वी ओवी आहे आणि त्याचा अर्थ आहे, अशा रीतीने प्रणवरूप धनुष्यावर आत्मरूप बाण जोडून जगता संबंधी वैराग्य प्राप्त करून घेऊन ब्रह्माचा वेध घेतला असता आत्मा ब्रह्मरूप होतो. असा मला ब्रह्मरूपच व्हायचं आहे. या दृष्टीने आता पुढचा जो मंत्र आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. यस्मिन् द्योः पृथिवीचान्तरिक्ष मोतं मनः सह प्राणैश्च सर्वे तमेवैकं जानथ आत्मानमन्या वाचो विमुञ्चताम् अमृतस्यैष सेतुः. या सेतू संबंधीचं वर्णन आहे. आपल्याला दिसतंय का चित्र? नाही दिसत नाही. त्या दिवस आपण आणखीन काही फॉर्मॅट मध्ये राहिलाय ते दुरुस्त करून घेऊ आणि पुन्हा सोमवारी आपण उपनिषद घेऊ. उद्या ठरल्याप्रमाणे भगवद्गीता. उद्या गुरुवार आहे ना? हो, उद्या गुरुवार आहे. हो हो हो, उद्या आपण गुरुवार घेऊया. आणि सोमवारी आपण पुन्हा उपनिषदाला श्रुती स्मृती साध्य मंचवरच अनाउन्समेंट वर लिंक येईल. आता अन्यत्र लिंक येणार नाही. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. 15 मिनिटं आधी थांबवतोय आणि हे करेक्शन करून आपण सोमवार पासून पुन्हा उपनिषदाला. उद्या भगवद्गीता 3रा अध्याय आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यातला एक मंत्र घेणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. राम